आणि पुढच्या वर्षभरामध्ये मला विश्वास आहे की याची स्केल आपण वाढवू आणि खूप फायदा याचा आपल्या शेतकऱ्यांना होतोय। अल्टिमेटली आज ज्यावेळेस क्लायमेट चेंजचा, वातावरणातल्या बदलाचा सगळ्यात मोठा परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय, त्यावेळी AI एक असं टूल आहे की जे क्लायमेट रेझिलियंट शेती ज्याला म्हणतो, वातावरणाच्या बदलाचा सामना करणारी शेती, याकडे आपल्याला शाश्वततेकडे नेऊ शकतं आणि त्यातला पहिला प्रयोग हा महाराष्ट्राने केला। एआयच्या अनुषंगाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदा झाला किंवा तुम्ही सांगितलं सूचना देण्यात आली? मागच्या काळामध्ये एआयचा उपयोग करून आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ॲडवायझरीज दिल्या, त्यामुळे त्या ठिकाणी गुलाबी बोंडअळी यापासून आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाचवू शकलो। अन्यथा आपण बघितलं 2017 साली संपूर्ण कापसाचं जे काही पीक आहे हे गुलाबी बोंडअळीने आपल्याकडे नष्ट झालं होतं, पण आता ते सोपं झालं आहे, ॲडवायझरी देणंही सोपं झालं आहे आणि शेतकरी त्याच्यावर कामही करतात। मोठ्या प्रमाणात फायदा होईल म्हणायचं या सगळ्याचा, देशातील सगळ्या शेतकऱ्यांना याचा सगळा फायदा होईल। 4 कृषी विद्यापीठ आहेत भाऊ। मला असं वाटतं की हे जे मॉडेल आहे हे सगळे राज्य या ठिकाणी फॉलो करतील आणि देशाचंही मॉडेल तयार होत आहे। अल्टिमेटली आज आपल्या देशामध्ये वेगवेगळे राज्य जे चांगलं करतात, केंद्र सरकार जे चांगलं करतं, अशा सगळ्या गोष्टी या आपण एकमेकाला शेअर केल्या पाहिजेत आणि त्याला एका स्केलवर नेलं पाहिजे। यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ते आहे की डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे। जसं आता महाराष्ट्रात आमचा पुढचा प्रयत्न आहे की ट्रेसेबिलिटीचं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे महाराष्ट्रातलं कुठलंही उत्पादन जे आहे हे त्या ठिकाणी त्याच्यात काय वापरलेलं आहे, ते कुठे तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये किती केमिकल आहे किंवा नाही, अशा प्रत्येक गोष्टीची ट्रेसेबिलिटी आली पाहिजे। याकरता डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतोय, कारण ते जर आपण तयार करू शकलो तर जगाची बाजारपेठ ही आपल्याकरता ओपन होईल।